या मॅचचा आनंद घेऊ शकतायत। अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। एक नीटनेटका आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने सातत्याने दर्शवून दिले गेले। स्टार्ट ऑफ द मॅच अजय किनेसर त्या ठिकाणी दर्शवत असताना की मॅचला सुरुवात होते। मास्टर ट्रॉफी खूप मोठ्या प्रमाणात हातात आहेत। एका साईडला परशुराम पाटील आपण पाहू शकाल याच गावातील अनमोल रत्न आमच्या मुख्य मंचावर उपसरपंच आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व नूतन कुमार भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। 3 दिवस आपण उपसरपंच चषक पाहिलं आणि अप्रतिम चांगलं क्रिकेट दर्जाचा जो आपण पाहू शकलात या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा पार पाडली गेली। पहिला चेंडू मात्र यावेळेला कव्हर पॉइंट मध्ये खेळला गेलाय। बॅटचं फेस ओपन केलं गेलं आणि चेंडूला स्टिअर करत असताना तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत। दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर चंद्रकांत यांच्या बॅट मधून येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 2 या धावसंख्येवर। आज हवेचा झोत खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। मध्यंतर आपण एक सामन्याच्या अगोदर सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव आपण पाहिला होता। थोडंसं ढगाळ वातावरण सुद्धा पाहायला मिळालं कारण अवकाळी पावसाने रात्री 2:30 वाजता मात्र हजेरी लावली होती या मैदानात आणि रिमझिम पावसाला सुरुवात होत असताना आपण पाहू शकलात ऑन साइडला फटका चांगला आहे मात्र चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला। थोडेसे फंबलिंग होत आहेत। बॅट सुटते त्या ठिकाणी यू वेट म्हणून सांगितलं परंतु या ठिकाणी फलंदाज सुखरूप मैदानाच्या आतमध्ये असतील आणि एकच धावेवर सॅटिस्फाईड चंद्रकांत यांना मात्र मानावा लागेल। मात्र एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत। अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आजचा सलग शेवटचा आणि अंतिम दिवस मास्टर ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय। ऑफ साइडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय। तत्पूर्वी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा। प्रकाश आपल्या गोलंदाजी मार्कवर तर एका साईडला विनोद आपण पाहू शकतात। यावेळेला फटका चांगला आहे। चेंडू मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय। तेवढं सुंदर क्षेत्रक्षण थोडीशी मात्र यावेळेला फंबलिंग झाली होती। डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित यावेळेला परतावं लागलं असतं बॅक टू द डगआउट मध्ये परंतु 2 धावा सुखरूप मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। आता मात्र चेंडू जर आपण पाहिले तर 4 चेंडूचा खेळ झालाय। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा। डान्सिंग डाऊन द ट्रॅक यावेळेला मात्र ऑन साइडला चेंडूला फेकून दिलंय सरळ आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी मास्टर ट्रॉफी चौकार 4। घोडबंदर संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगल्या प्रकारचा आतापर्यंत खेळ साकारला गेलाय। चंद्रकांत 10 धावा या फलकावर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत। यावेळेला आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये घोडबंदर परिसर या संघाची स्थिती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत। षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकांमध्ये 10 धावा चांगली सरासरी आहे। आतापर्यंत उत्तम दर्जाची सरासरी पाहायला मिळते कारण पहिल्या षटकामध्ये 10 ते 12 धावा जर येत आहेत कारण टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललंय आणि अशा वेळेला 10 ते 12 धावा प्रति षटकामागे खूप मायने लागतं। घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये। सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा सुंदर सुरुवात या ठिकाणी आपण पाहू शकाल। गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर संजय। 2 फलंदाज एका साईडला चंद्रकांत आणि विनोद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल।
यावेळेला शॉट ऑफ लाईन चेंडू होता, हुकचा फटका कन्वर्ट केला गेला, हा झेल होऊ शकला असता, परंतु झेल त्या ठिकाणी धरतीला दान केला जातोय आणि जीवनदान जरूर मिळालंय. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल विनोद या फलंदाजाला आणि तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा. आपण पाहतोय ओल्डी गोल्डी क्रिकेट, अर्थातच ओल्ड इज गोल्ड असे मात्र खेळाडू आज धुरंधर टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार ज्यांनी एक काळ असा गाजवला की सातत्याने मात्र कन्सिस्टन्सी दाखवत असताना यावेळेला मात्र खूपच बाहेर होता चेंडू आणि अशातच परशुराम पाटील या ठिकाणी आपण पाहतो लंच नंतर थोडासा एक्सरसाइजचा मोका मिळाला. वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 13 रन्स 13 धावा. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न डेंजर झोन कडे चंद्रकांत आणि सुखरूप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 2 धावा येत असताना धावांची गती फलकावर घोडबंदर परिसर या संघाची 15 धावा 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. महिला मंडळांचं पुन्हा एकदा आम्ही महिला वर्गांचं धन्यवाद व्यक्त करतोय. 2 दिवस सातत्याने मास्टर ट्रॉफी मध्ये सर्वांना सुंदर रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली, त्याबद्दल मंडळाच्या वतीने मनाच्या हृदयाच्या अंतकणापासून थँक्यू व्हेरी मच. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडू मात्र निघून जाईल, फक्त कट केला गेला होता. चेंडूला यावेळेला दिशा दिली आणि चुकी करतायत, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार. मास्टर ट्रॉफी चौकार जाम. फलंदाजी आतापर्यंत तरी पाहायला मिळते विनोद आणि चंद्रकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक चिकाटी प्लेयर म्हणून घोडबंदर परिसर या संघातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल आहे तिथे डबल मध्ये कन्वर्ट करतायत, डबल आहे तिथे थर्ड तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करत असताना आपण पाहू शकतात गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना संजय यांचा चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकला डॉट येतोय. दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना घोडबंदर परिसर हा संघ जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये 12 धावा तब्बल आपल्याला पाहायला मिळतात 5 चेंडूंमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक टॅप करण्याचा प्रयत्न केला, रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीये संजय, कारण त्यांना माहिती आहे जर डिरेक्ट हिट झाला तरी सुद्धा मात्र या ठिकाणी धाव मिळेल. आणि षटक क्रमांक 2 कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. तेवढ्या मी देईन
दोन षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 23 धावा 11.50च्या सरासरीने. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. नॉट आउट त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. परशुराम पाटील त्या ठिकाणी दर्शवत असताना यस आउट आहे का, नॉट आउट आहे. यावेळेला मात्र विनोद यांना असं वाटलं की मात्र पंचांनी बोट उंचावलं गेलंय, परंतु त्या ठिकाणी परशुराम पाटील यांची तीक्ष्ण नजर पाहायला मिळाली. पहिला चेंडू संतोष यांचा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय डॉट चेंडू येत असताना संघाची धावसंख्या घोडबंदर परिसर या संघाची आपण पाहू शकाल 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे, शॉर्ट पूलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल डीप मिड विकेटला. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलला कन्वर्ट करतायत चंद्रकांत आणि विनोद. जाणतायत की मोठे फटके तर येत नाही आहेत, परंतु क्रिकेटमधील बेसिक काय आहे सिंगल डबल. आणि सिंगल डबल म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास, आणि सिंगल डबल म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा प्राणवायू निर्माण झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पहिला ऑन साईडला फटका चांगला आहे, फ्लिकच्या माध्यमातून मात्र चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. तत्पूर्वी 2 धावा पुनश्च एकदा मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून घोडबंदर परिसर संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 27 धावा 27 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजून 9 चेंडू आहेत. 9 चेंडू मध्ये काय कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जाईल याकडे लक्ष असेल. टप्पा अचूक पद्धतीने होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. थोडस फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला आणि यष्ट्यांना चिकटून यावेळेला संजय ते मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टी रक्षणाची भूमिका साकारतायत. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तिथून बॅटचं फेस ओपन केलं. चेंडू मात्र यावेळेला स्टॉप केला जातोय. गुड फिल्डिंग डी बॅकवर्ड पॉइंटला. स्वीपर कव्हर मध्ये म्हणायला हरकत नाहीये. तत्पूर्वी 2 धावा आणि हाना करता करता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 4थ्या धावेसाठी प्रयत्न आणि या वेळेला मात्र विनोदला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं चंद्रकांत यांनी. आणि तत्पूर्वी मिळतील 3 धावा आणि तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. एकंदरीत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावा. जाऊया आपण डीजे ऑपरेटर कडे, मिस्टर डीके कडे. गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. न्यू मॅन इन ऑन दी क्रीज मिस्टर संजू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मास्टर्स क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात हाताळलं गेलंय. अप्रतिम टप्पा यावेळेला अचूक होता. टॅप केला जातोय अंडरम बॉक्स कॉपी बुक स्टाईल मध्ये. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 31 रन्स 31 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा या ठिकाणी खर्च करत असताना 3 षटकांचा खेळ मात्र अखेरीस आपण पाहू शकाल घोडबंदर परिसर मास्टर्स हा संघ जाऊन पोहोचतोय 31 या धावसंख्येवर. 6 चेंडूंमध्ये खूप मोठ्या अपेक्षा असतील, एक्सपेक्टेशन असेल की या 6 चेंडूंमध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर फायटिंग टोटल कडे आपली वाटचाल होईल. परंतु त्यासाठी तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर, ती मात्र विल पॉवर तुम्हाला स्लॉग ओव्हर मध्ये दाखवावी लागणार आहे. ते विल पॉवर कशा पद्धतीने पूर्ण केली जाते त्याकडे लक्ष असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
सुंदर संगीत यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. धकाधकीच्या जीवनात माणूस खूप थकलेला असतो. आपला प्रवास कुटुंबाचा सांभाळता सांभाळता कुठेतरी थोडस टेन्शन फ्री करण्याच्या मूडमध्ये असतो आणि अशा वेळेला संगीताची गोडी असणं खूप गरजेची गोष्ट आणि ते संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. ऑन साईटला फटका चांगला आहे, फ्लिकचा फटका होता, परंतु यावेळेला जजमेंट चांगलं करता आलं नाही आणि तत्पूर्वी 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेक येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 3 धावा बॅकअप चांगला मिळालाय. खूप चांगल्या प्रकारचं मात्र या वेळेला अप्रतिम ऍक्टिव्ह राहत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी येत आहेत 3 धावा आणि तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 34 धावा. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा संगम, अर्थातच रनिंग बिटवीन द विकेट तुमची सुपर. चंद्रकांत एका साईडला आपण पाहू शकता, चिकाटी प्लेयर आहेत, मैदानाच्या आतमध्ये एक चौकाराच्या सहाय्याने खेळी करतायत. धावसंख्या फलकावर झालेली आहे ती 34 धावा. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. फार वेगाने मात्र क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंट कडून एक्स्ट्रा कव्हर कडून मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा तिसऱ्या धावेसाठी वळालेत आणि फेकी येईपर्यंत मात्र 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये 2-3 धावा घेणं आणि ते सुद्धा कन्सिस्टंटली यावेळेला आपण पाहू शकतायत. अर्थातच काय फिटनेस आहे इथे. जर अपकमिंग यंगस्टर असते कदाचित या 3 ते 4 धावा घेतल्या असत्या, लगेच पाणी मागवलं असतं, परंतु ही फिटनेस जी आपल्याला पाहायला मिळते ना ती लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. म्हणून अपकमिंग यंग टॅलेंटने याच गोष्टी मात्र मनामध्ये घ्याव्यात आणि अशा प्रकारचं क्रिकेट खेळावं. नो डाऊट, कारण उष्णतेचं प्रमाण भरपूर आहे, परंतु चंद्रकांत यांनी 6 धावा पूर्ण केल्यानंतर सुद्धा मात्र या ठिकाणी पाण्याची मागणी केली नाही. वेल अँड गुड क्रिकेट, अप्रतिम. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅकफुटला गेले, बॅटचं फेस ओपन केलं, चेंडूला थर्ड मॅनला यावेळेला मात्र स्टिअर केला गेलाय. क्षेत्ररक्षण थोडस नाजूक पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडेसे थकलेत आता मात्र आणि यावेळेला मात्र सरळ यष्ट्यांना चेंडू मात्र भेदला गेला असता का पाहायचा आणि हा ना करता करता चंद्रकांत थोडेसे यावेळेला थकलेले पाहायला मिळाले आणि त्या कारणास्तव सॅक्रिफाईस होत आहेत आणि 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 37, 3 धावा पूर्ण करत असताना चौथ्या धावेसाठी मात्र फलंदाज चंद्रकांत बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 40 धावा, 40 रन्स. बोईसर संघाने निवडून आला, बाप्पांचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. धावांची गती जर आपण पाहिली तर 40 रन्स. चेंडू फेकून झाले ते 3. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना गोलंदाज आहे यावेळेला आपण पाहतोय उमेश. ऑफ साईडला फटका मात्र प्रॉपरली यावेळेला पाहायला मिळाला नाही. बॅटचा टो जणू काही लागला होता आणि थोडीशी फमलिंग होते पापणी लवते 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. खूप सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित आपण पाहू शकाल. चेंडू फेकून झाले 4. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा रंगताना आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू मात्र निघून जाईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय, ॲक्युरेट फेकी केली जाते. व्हॉट अ थ्रो, सुपर फिल्डिंग. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकतायत 43च्या घरामध्ये शेवटचा चेंडू असेल की आपण जाऊया
शेवटचा आणि अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. आपण पाहू शकणार आहोत नवघर मास्टर्स ए आणि एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल टिवरी मास्टर्स. या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर उमेश. मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत उमेशने, ही त्याची स्पेशालिटी राहिले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न, कॉन्फिडेंटली फटका नव्हता. बॅटचा एज घेऊन चेंडू मात्र शॉटला निघून जातोय. मात्र बाग मिल्का बागची आठवण करून देणारा हा क्षण आणि फलंदाज या ठिकाणी बाद. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव मिस्टर परशुराम पाटील आणि यावेळेला संजय या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. धावांची गती फलकावर मात्र स्थिरावली गेली. धावसंख्या स्कोर कार्डवर 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य, 45 रन्स टू विन आपल्याला पाहायला मिळतील. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय मल्हार खारीगाव हा संघ आपण पाहू शकणार आहोत. 4 षटक 45 धावा. नाण्याची एक बाजू आपण पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच तत्पर असेल, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणे म्हणजे क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. 45 धावांचं लक्ष असेल. चला टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या जाऊया आपण डीजे ऑपरेटर कडे. श्री साई साऊंड अँड लाईट डीजे सिस्टम. मी विनंती करेन नवघर मास्टर्स ए संघाचा कॅप्टन प्लीज आपण टॉस करण्यासाठी यायचंय आणि टिवरी मास्टर्स संघाचा या ठिकाणी कॅप्टन महेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 45 रन्स टू विन या ठिकाणी आपण पाहू शकाल. अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई श्री हनुमान मंडळ टिवरे आयोजित अग्रिकोळी मास्टर्स क्रिकेट स्पर्धा 2022 च हे टायटल आणि आय थिंक सो की या हंगामातील शेवटचा आणि अंतिम दौरा असेल. मात्र त्यासाठी सर्व खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतर मात्र मास्टर क्रिकेट जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळेल आणि ही मॅच खूप मोस्ट इम्पॉर्टंट आणि हा दौरा खूप महत्वाचा असेल. चला नवघर मास्टर्स ए संघाचा कॅप्टन प्लीज या. पंचेचाळीस धावा आणि 45 धावांचं कशा पद्धतीने यावेळेला पूर्ण केल्या जाणार आहेत हे आपण सातत्याने जाणतोय. 45 नंबरची जर्सी खूप निराश केलं. 7 सामने तब्बल मुंबई इंडियन्सने आतापर्यंत गमावले आणि अक्षरशः मात्र आपण पाहू शकतायत आज सुद्धा मुंबई इंडियन्सची मॅच आपण पाहू शकाल. परंतु एकच मात्र MS धोनी पुन्हा एकदा तीच दहशत तोच दरारा
दर्शवत असताना चेन्नईचा पुष्पा अर्थातच रवींद्र जडेजा झुकला खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आपण पाहू शकलात आणि तो मात्र व्हिडिओ खूप सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि 16 धावा कुठल्या गेल्या आणि एम एस धोनी पुन्हा एकदा दाखवून दिलं गेलं. हे क्रिकेट खूप वेगळ्या पद्धतीने सातत्याने आपण पाहतोय. षटकारासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतायत रवी पाटील जे भाईंदर नवगर उद्योजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रवी पाटील यांच्याकडून मात्र षटकारांसाठी 500 रुपयांचं या ठिकाणी कॅश प्राइज लागलं गेलंय. ही ऊर्जा दिली जाते रवी पाटील यांच्या माध्यमातून. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण हाताळतोय. एका साईडला सुंदर क्रिकेटचं दृश्य आणि हवेचा झोत खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या वेळेला खूपच अखूट टप्प्याचा चेंडू होता. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल नरेश या गोलंदाजांनी, कारण ज्या पद्धतीने टप्पा होता ते स्माइल सुद्धा देत आहेत आणि पहिला चेंडू या वेळेला मात्र अखूट टप्प्याचा चेंडू येत असताना एक लॉलीपॉप होता मी तर म्हणेन, परंतु हा चेंडू व्यवस्थित कन्वर्ट केला गेला नाही. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी पलटले दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 2. या धावसंख्येवर जय मल्हार खारीगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला IPL मध्ये आपण पाहिलं ईशान किशनने 15.25 करोडला विकत घेतल्यानंतर 7 मॅचेस मध्ये 191 धावा केल्या होत्या आणि 7.98 लाख मात्र एक धाव त्याने आतापर्यंत मिळवले असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र धावांची गती 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर. यावेळेला लालच देण्याचा प्रयत्न केला. ओरपी चेंडू होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली मिळत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 5. या धावसंख्येवर 40+ क्रिकेटमध्ये खूप काही एन्जॉय करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतो ज्यांनी एक काळ गाजवलाय ते खेळाडू पाहायला मिळत आहेत. म्हणजे ऑल इज वेल. यावेळेला लेग बाईचा इशारा येईल का, तर यस डेफिनेटली या ठिकाणी परशुराम पाटील त्या ठिकाणी लेग बाईचा इशारा करत असताना आपण पाहू शकताय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 6 धावा 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सरळ बॅटने खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी चेंडूचा पाठलाग करेपर्यंत 1 धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. संतोष आणि संजय यांच्यामध्ये मात्र आपण पाहू शकतायत अतिशय यावेळेला खूप चांगला तालमेल असताना आपण पाहू शकतायत चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 8. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला कंप्लीट झाले ते 1 आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा. येणारे 18 चेंडू असतील. 18 चेंडू मध्ये 37 धावा 12.33च्या सरासरीने प्रति षटकामागे खेळावं लागेल ते जय मल्हार खारीगाव संघाला. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम मास्टर ट्रॉफी 2022. टीव्ही मास्टर सचिनजी भोईर, विपिनजी भोईर पाहायला मिळतात. प्रकाश पाटील यांना आपण पाहू शकाल. बद्रीनाथ गोलंदाजी मार्कवर यावेळेला आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकाल. मास्टर ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. 1च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 9व्या धावसंख्येवर सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज आणि 40+ माध्यमातून आपण पाहू शकाल की सिंगल डबलला किती महत्व दिलं जातं.
ओपन क्रिकेटमध्ये सातत्याने प्रत्येक चेंडूवर खूप मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे खूप गेम प्लॅनिंग एक खसताना आपल्याला पाहायला मिळतं हे आपण पाहू शकलाय. टॅप केला जातो अंडर बॉक्स कॉपी बुक स्टाईल मध्ये एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना चेंडू स्वतः घेऊन येत आहेत. त्यांना माहिती आहे जर फेकी केली थोडीशी मात्र या वेळेला चुकी झाली तर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मिळतील. त्यासाठी जबाबदारीने आपण पुढे यावं आणि तेच करत असताना आपण पाहू शकता धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. थोडस बाउन्स मिळाला होता. चेंडू शरीराचा वेध घेत स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये बॅटने खेळला गेला होता. अजय केनेसर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, दर्शवतायत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. 45 धावांचा पाठलाग करताना यावेळेला मात्र सिंगल डबलला सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण मजबूर करतायत फलंदाजांना सिंगल डबलला खेळण्यासाठी, कारण मोठे फटके मारून देत नाहीयेत. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. या वेळेला मात्र आता मोठा फटका येईल का पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक पुढे येतोय, तत्पूर्वी क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून जाईल. मात्र मुख्य मंचाकडे दिवाकर यांच्या स्वागतासाठी चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेकडून जवळ चेंडू जात असताना आपण पाहू शकतात आणि एक सुंदर सॉन्ग या ठिकाणी पाहायला मिळालं. गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 15 धावा फलकावर झालेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 13, जवळजवळ 14 आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 30 धावांचं लक्ष असेल. 14 चेंडू 30 धावा, 30 धावा 14 चेंडू. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईडला फटका चांगला आहे. यावेळेला मात्र चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र पुढे सरसावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी येईपर्यंत मात्र यावेळेला आपण पाहू शकाल 2 धावा डेफिनेटली मिळत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आली, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव येत असताना चौथ्या चेंडूवर चौकार आणि 5व्या चेंडूवर 2 धावा. आणि धावांची गती फलकावर 17 धावा. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. रंगनाथ गुंडप्पा विश्वनाथ कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलं होतं आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी आपण पाहू शकताय डेफिनेटली मिळत आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19. या धावसंख्येवर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी आता मात्र 26 धावांचं लक्ष हे समोर असेल. 12-26चं समीकरण. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असेल, कारण आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. 12 चेंडू 26 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला प्लीज डोंट वेस्ट द टाइम. सूर्य नारायण देव उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. अशा या अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. काय एफर्ट होते जबरदस्त. यावेळेला आपण पाहू शकताय संजय यांच्या माध्यमातून हा टिपलेला जेल. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग एअर कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकाल. आदरणीय शरदजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भोईर ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शरदजी भोईर साहेब आपलं वेलकम. तसेच शशिकांतजी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व शशिकांतजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली पर्सनॅलिटी, त्यांची आतापर्यंत चांगली लाजवाब फिटनेस हे आपण पाहू शकतायत.
ज्यांनी टी शर्ट मात्र या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केलं गेलं होतं शशिकांतजी पाटील साहेब आणि स्वप्नीलजी पाटील यांच्या माध्यमातून 3 दिवसांमध्ये आपण टी शर्ट पाहू शकलात एक गवेक फॉर्मॅट मध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला खेळला गेलाय. चेंडूला वेट अँड वॉच केलं. सुंदर क्षेत्ररक्षण, प्रेझेन्स ऑफ माइंड लाजवाब पाहायला मिळालं. आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने 20 या धावसंख्येवर येणारे चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये 25 धावा हे सामन्याचं समीकरण. विजयासाठी जय मल्हार खारीगाव या संघाला. ऑन साइडला फटका मात्र यावेळेला लेग ग्लान्स केला जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र यावेळेला चेंडूने अचानक थोडासा बाउन्स घेतला आणि पाहता पाहता जिथे एकच धाव तिथे 3 धावा, जिथे एकच धाव तिथे 4 धावा तब्बल पळून काढल्या जात आहेत. मात्र 5व्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न होता. या 4 धावांचा कुठेतरी उल्लेख केला जाईल. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा गोष्टी सातत्याने पाहायला मिळणार आहेत. सरळ चेंडू निघून जातो. यावेळेला यष्टीरक्षकाच्या थोडासा चेंडू मात्र बाउन्स झाला आणि चेंडू मात्र निघून जातो. 4 धावांकरता हा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. संतोष आणि गिरीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावांची गती या 4 धावांच्या मदतीने 24. आता येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 21 धावा. या वेळेला मात्र अचानक बाउन्स घेतला जातोय. स्विंग अँड सिम या दोन्ही गोष्टी संजू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. धावांची गती फलकावर मात्र आता स्थिरावली गेले. धावसंख्या 24. 8 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा हे सामन्याचं समीकरण. गिरीश स्ट्राईक एंड कडे पुन्हा एकदा संजूसाठी. या वेळेला पाहिलं न्याळलं चेंडूला मात्र ओळखलं. सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता चौकार. 4 मास्टर ट्रॉफी चौकार. या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 28 धावा. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 6, 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 17 धावांचं लक्ष. धावा या चौकाराचा सुद्धा उल्लेख केला जाईल. संजू पाहायचं कशा पद्धतीने गोलंदाजी यावेळेला करतील. फलंदाज आहेत गिरीश. धमक आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. कारण एक काळ गाजवला आणि आता मात्र 40+ माध्यमातून सुद्धा काळ गाजवत आहेत. अप्रतिम गुड बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर 28 रन्स 28. यावेळेला पहिला सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आणि तत्पूर्वी लेग बायचा इशारा यावेळेला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 29. 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर बिग फाईट, बिग मॅच. नवघर मास्टर्स ए आणि टिवरी मास्टर्स स्वतःच्या होम ग्राउंड वर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या जाऊया आपण सुमधुर संगीत ऐकूया. $29 29 धावा. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्क वर मिस्टर चंद्रकांत. आपल्या गोलंदाजी मार्क वर येताना 6 चेंडू 16 धावा. चला नवघर मास्टर्स ए संघ निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण की बॅटिंग. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडासा फमलिंग आणि फिके येईपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 31 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावा. अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा या क्रीडा नगरीमध्ये आपण अनुभवतायत. या अगोदर श्री हनुमान मंडळ टिवरे आयोजित उपसरपंच चषक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांच्याच माध्यमातून मास्टर्स ट्रॉफी
या ठिकाणी आपण अनुभवतायत, पाहतायत आणि घर बसल्या ज्या मॅचचा आनंद घेताय श्रोते वर्ग, त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. उलटा चेंडू होता ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये, चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. क्षेत्ररक्षक तैनात, गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत 2 धावा डेफिनेटली मिळतील खेळपट्टीवर आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 33 धावा, 33 रन्स. चेंडू फेकून झाले ते 2. चेंडू आहेत तुमच्याकडे 4. 4 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहू शकाल 12. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये, डू अँड डाय, करो या मरो अशी स्थिती मात्र यावेळेला पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातो. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतायत, तत्पूर्वी एक धाव डेफिनेटली मिळेल आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 34 धावा, 34 रन्स. चेंडू फेकून झाले ते 3. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी 11 धावा. हे सामन्याचं समीकरण. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल, त्यासाठी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स ची गरज असेल. आत्मविश्वास म्हणतात ना, ज्या पद्धतीने आत्मविश्वास तुम्हाला सर्व काही देऊन जातो आणि आत्मविश्वासाने यावेळेला केलेली गोलंदाजी आतापर्यंत सफल ठरत असताना चंद्रकांतच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी घेण्याच्या प्रयत्नात आणि धावांची गती जर आपण पाहिली 1च धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही कारण फलंदाज आहे त्या ठिकाणी गिरीश, एक जुने जाणते खेळाडू. धावसंख्या जाऊन पोहोचते 35. आता चेंडू आहेत 2. 2 चेंडू मध्ये मात्र यावेळेला आपण पाहू शकाल एक षटकार आणि एक चौकाराची गरज. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईपर्यंत यावेळेला आपण वळणार आहोत. ज्या पद्धतीने एक चांगलं क्रिकेट हाताळलं जाईल 2 संघांमध्ये, जय मल्हार खारेगाव आणि एका साईडला आपण पाहू शकतायत घोडबंदर परिसर. यावेळेला धावांची गती फलकावर 35. 35 धावा, 2 चेंडू आणि 10 धावा. काहीतरी कानमंत्र देत असताना फलंदाज या ठिकाणी पाहू शकाल संजय, काहीतरी टिप्स देत असताना मार्गदर्शन गायडन्स करतायत. आजच्या दिवसातील जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील सर्वात लॉंगेस्ट सिक्सर मारणारा अनमोल हिरा प्रकाश पाटील या ठिकाणी मात्र मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅट मधून निघालेला एक कणखर फटका मात्र सरळ निघून गेला. लॉंग ऑफच्या दिशेने स्टेजच्या वरून ऑफ ऑन साइडला शॉर्टपुलचा फटका. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. मास्टर चौकार, गुड शॉट. आता चेंडू आहेत 1 आणि 1 चेंडू मध्ये विजयासाठी आता मात्र 6 धावांचं लक्ष. जी केनी सर, या अगोदरचा चेंडू होता, दुसऱ्या धावेला आउट झाला ना फलंदाज. यस, थँक्यू. तर 36 या ठिकाणी धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 वरून 39 वर सरकले गेले आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल 1 चेंडू आणि 6 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाहीये. क्रिकेटचं मैदान म्हणा किंवा आयुष्याचं मैदान म्हणा, तुम्हाला तिथे पळावंच लागेल. कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. 1 चेंडू 6 धावा. मोठा फटका मारण्याचे चान्सेस आहेत का या वेळेला? मात्र अजून सामन्यामध्ये जिवंतपणा ठेवला जाईल की नाही पंच दर्शवतात. यस, आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावा. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने मात्र या वेळेला षटकारांचीच अपेक्षा असेल. 1 चेंडू आणि 5 धावा. वॉट अ मॅच. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज चंद्रकांत आपल्या गोलंदाजी मार्कवर
वेळेला ओरपी चेंडू होता, सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय चेंडू, मात्र या वेळेला निघून जाईल 4 धावांकरता, परंतु स्कोर लेवल झाला. आणि 1 धाव किती मोलाची तोलाची असते हे मात्र आता जय मल्हार खारीगाव संघ फार विचार करेल की मात्र शेवटच्या या मात्र हंगामामध्ये आमची मॅच अशा प्रकारची झाली होती आणि हे मात्र अविस्मरणीय क्षण आपल्याला पाहायला मिळतील. परंतु मी गिरीश यांचं कौतुक करेन, खूप चांगला खेळ, चांगली फिटनेस, दाद द्यावी लागेल गिरीशजी, हॅट्स ऑफ. अप्रतिम मानाचा मुजरा असेल आपल्याला सुद्धा. जबरदस्त खेळ.